नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान पाटील आणि आपण बघत आहात खानदेश करिअर कट्टा हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आपण जी गणिताची लेक्चर सिरीज चालू केली, त्या लेक्चर सिरीजमध्ये आजचं आपलं पुढचं प्रकरण आहे ते म्हणजे शेकडावारी. त्याला इंग्लिशमध्ये पर्सेंटेज असं म्हणतात. तर चला, आता आपण पूर्ण बेसिक पासनं उत्तरांसहित सर्व प्रश्न आपण बघणार आहोत. पूर्ण इथं शेकडेवारीच्या विषयी सर्व कन्सेप्ट आपण क्लिअर करणार आहोत. चला तर मग आजचा आपला नवीन टॉपिक येतो म्हणजे शेकडेवारी. त्याला इंग्लिशमध्ये पर्सेंटेज असं म्हणतात. 100 हे प्रमाण धरून जेव्हा वस्तूची तुलना केली जाते तेव्हा त्याला टक्के शेकडेवारी असे म्हणतात. त्याला अजून एक दुसरं नाव ते म्हणजे टक्केवारी असे म्हणतात. आता आपण बघू तुलना म्हणजे काय आणि टक्केवारी म्हणजे काढणे काय किंवा शेकडेवारी म्हणजे काय. चला आता उदाहरणार्थ आपण एक प्रश्न बघू. प्रश्न असा आहे की अगोदर संख्याची व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर कसं करतात. आता उदाहरणार्थ सांगतो की बुवा आपल्याला एका जणांना सांगितलं की आपल्याकडे 64% तुलना सांगू तुम्हाला आता. हे झालं 64%. आता 64% कशाचे 64%? तर 100 हे प्रमाण धरून जेव्हा वस्तूची तुलना केली जाते वस्तूसोबत त्याला म्हणतात. आता हे बघा, आता याला कसं लिहायचं? 64 हे टक्के म्हणून भागाकारात 100. बरोबर? म्हणजे 100 पैकी 64 म्हणजे 100चे 64% असं म्हणतात. बरोबर समजलं? आता याचं पुढे रूपांतरित करता येतं आपल्याला. 64 आता यालाही 4 भाग जातो, यालाही 4 भाग जातो. 64 4 भाग झाला तर 16 आणि 100ला 4 भाग म्हणजे 25. म्हणजे 25 पैकी 64 भाग म्हणजे 25 पैकी 16 भाग म्हणजे हे 100चे 64% येतात. पुढचा आपला टाईप आहे की 50चे 50% आणि दुसरा प्रश्न आपला असा आहे की 860चे 30%. आता आपण मागे सिम्प्लिफिकेशन मध्ये बघितलं चे म्हणजे गुणाकार असतो. आता आपल्याला काय सॉल्व्ह करायचा 50 जसे तसे चे म्हणजे गुणाकारात गुणला 50 म्हणजे टक्के म्हणजे 50 ला 100 ने भाग द्यायचा. बरोबर? 50 गुणिले 50 भागाकारात 100 हे झालं या समीकरणाचं पुढची फोड. बरोबर? आता बघा 50 एक 50 50 दुने 100. बरोबर? या दोनाने 50 ला भागू 50 एक बे एक बे गुणिला 25. बरोबर? काय उरलं 25. हे आपल्याला उत्तर म्हणजे 50चे 50% बरोबर किती 25. आता पुढचा प्रश्न आहे की 860चे 30% किती. आता बघा 860 चे म्हणजे गुणाकार 30 आणि टक्के म्हणजे भागाकारात. बरोबर? हा एक शून्य कॅन्सल. हा एक कॅन्सल. बरोबर? भागाकारात आता छेदात काही नाही राहिलं. आता वर काय 86 गुणिला 3 86 गुणाकारात 3. बरोबर? आता याचं उत्तर काय 3 7 1800 8 8 1 8 3 24 आणि 25 म्हणजे 860चे 30% म्हणजे 258. बरोबर समजलं. आता पुढचा प्रश्न बघा 70%चे 30% किती. आपला प्रश्न आहे की 70%चे 30% बरोबर किती. आता बघा 70 देशात तसे टक्के म्हणून भागाकारात 100 चे म्हणजे गुणाकार 30 देशात तसे हे टक्के म्हणून 100. बरोबर हे बघा 70 देशात तसे हे टक्के म्हणून त्या 70ला 100 भाग द्यायचा. चे म्हणजे गुणाकार 30 देशात तसे टक्के म्हणून 100ला भाग द्यायचा. बघा हा शून्य कॅन्सल. हा शून्य कॅन्सल. बरोबर आता वर काय 7 गुणिला 3 भागाकारात 10 आणि 10 100 म्हणून 7 गुणाकारात 3 भागाकारात 100. 7 त्रिक 21 भागाकारात 100. आता भागाकार पूर्ण फोड करायचे असेल तर शून्य म्हणून 2 शून्य डाव्या साईडला घ्यायचं 1 2 म्हणजे याचं उत्तर येईल 0.21%. म्हणजे 70%चे 30% बरोबर 0.21 याला त्याचं उत्तर. आता अजून एक याच्यावर एक प्रश्न घेऊ आपण. प्रश्न असा घेऊ की 80%चे 60
टक्के बरोबर किती? 80 जशात तसे टक्के म्हणून भागाकार 100 चे म्हणजे गुणाकार 60 दशात तसे टक्के म्हणून भागाकार 100. आता करा. हा शून्य कॅन्सल. हा शून्य आपण याला कट करू शकतो बरोबर. फक्त वर राहिला आता 8 गुणिला 6 भागाकारात 100 बरोबर. आता 8 7 48 90. 90चे टक्के दिले नाही. x टक्के बरोबर आणि त्याची संख्या दिली 27. आता x टक्के म्हणजे किती टक्के म्हणजे 90चे किती टक्के म्हणजे 27. आता बघा सॉल्व कसं करायचं. 90 चे म्हणजे गुणाकार x टक्के आपल्याला माहित नाही टक्के टक्के म्हणून भागाकार 100 बरोबर 27. मान्य झाली. चला आता पुढे 0 कॅन्सल बरोबर. आता या बाजूला काय राहिलं 9x बरोबर हे 27 आणि हा भागाकारला 10 या बाजूला बरोबर. आता पुढं x बरोबर 27 गुणाकारात 10 भागाकारात हा गुणाकारात 9 आहे या साईडला भागाकार बघा. तर ची किंमत काढेल 9 1 9 9 त्रिक 27 आणि हे 10 वर काय भागाकारात काही नाही 3 गुणाकारात 10 म्हणजे 30 x बरोबर 30 म्हणून 90चे 30% बरोबर 27. तर 90चे 30% बरोबर 27 आपलं उत्तर आलं बरोबरचा प्रश्न आपला 80 रुपये 80 पैसे हे 7 रुपयांचे शेकडा किती? 80 रुपये 80 पैसे हे 7 रुपयांचे शेकडा किती? अगोदर बघा हे उदाहरण सोडायचं अगोदर बघा किती पैसे म्हणजे 1 रुपया हे बघा. तर 100 पैसे बरोबर 1 रुपया समजलं. तर मग 7 रुपये म्हणजे 700 पैसे म्हणून 7 रुपये बरोबर 700 पैसे समजलं. आता प्रश्न असा आहे 80 पैसे हे 7 रुपयांचे शेकडा किती? आता 7 रुपयांचे आता 7 सोपा 80चा कम्पॅरिझन करून 7 रुपये म्हणजे 700 पैसे 700 पैसे खाली द्यायचे आणि मग विचारलेला 80 वर आणि टक्के शेकडे विचारले म्हणजे 100 गुणाकाराला 100 बरोबर. एवढं सोपं आहे. आता बघा 1 0 2 0 1 2 सब कॅन्सल बरोबर. वर काय राहिलं आता 80 आणि खाली भागाकारात 7. आता बघा 7 आणि 80 भाग द्या 7 1 7 उरला 1 झाले 10 अजून एक 7 1 7 उरले 3 मग 3 ने 7 ला पाहिजे पॉईंट झाले 30 7 त्रिक 21 7 चौक 28 2 झाले 20 7 दुने 14 6 द्यायचं करायचं म्हणजे 11 म्हणून 80 पैसे हे 7 रुपयांचे 11.42% बरोबर समजलं. चला आता पुढचा थोडा वेगळा प्रश्न बघू. प्रश्न पुढचा आपला x अधिक 400चे 12.5% बरोबर 370 किती? x ची किंमत आपल्याला दिली नाही. आता x ची किंमत आपल्याला शोधावी लागेल. प्रश्न कसा आहे x अधिक 400चे 12.5% बरोबर 370 म्हणजे 370 जिथे येईल जितके येतील त्यातनं 400 12.5% वजा करायचे म्हणजे येते x ची किंमत. आता बघा करण्यापेक्षा आता x अधिक 400 म्हणजे गुणाकार 12.5% 12.5% आपण असे लिहू शकतो 12.5 लिहू आपण चालेल ना तसं चालेल. टक्के म्हणजे भागाकारात
100 उसका संपला. तर इधर आओ. 300 चे म्हणजे गुणाकार 70 टक्के म्हणजे भागाला भाऊ कंपल्सरी. बरोबर. आता बघा एक्स या बाजूला डाव्या बाजूला एक दिलाय. आता आपण बरोबरच्या उजव्या बाजूला बघू. 1 2 1 2 कॅन्सल. बरोबर. आता काय राहिलं 3 गुणिला 70 म्हणजे 7 त्रिक 21 आणि 0 210. बरोबर. ही बाजू आपली संपली. आता हे बघा वाटतं काय सगळ्या समानता 12.5 दुने 25 25 चौक 100 म्हणजे 1 इथं 8 8 ने भाग जातो. बरोबर. 1/8 8 आणि 4 भाग येतो का 8 1 8 8 पंचे 40 आणि 0 50. बरोबर. या साईडला x अधिक 50. बरोबर. बरोबर या साईडचा 210. बरोबर आहे. x अधिक आहे या साईडला वजाबाकी जाईल म्हणून नाही 50 अधिक आहे या बाजूला वजाबाकी जाईल म्हणजे 210 वजा आहे 50. बरोबर. x बरोबर किती 160. समजलं. आता x ची किंमत किती आपली 160 160. ओके. चला पुढचा प्रश्न बघू. चला पुढचा प्रश्न आपला एका संख्येचे 57% व त्याच संख्येचे 41% यामधील फरक हा 240 आहे तर ती संख्या कोणती. बरोबर. आता बघा संख्या माहिती म्हणून आपण x धरू. x चे 57% x चे 57% टक्के म्हणजे भागाकार 100 वजा त्या संख्येचे x चे 141% बरोबर दोघांचा जो फरक आहे तो 240 आहे. बरोबर. आता बघा याला आपण असं लिहू शकतो 57 x 100 वजा 41 x भागाकार 100 बरोबर 240. बरोबर. छेद सारखे म्हणून वजा आपण करू शकतो. 57 मध्ये 41 गेले म्हणजे किती 16x भागाकारात 100 बरोबर 240. ते भागाकारात 100 आहे विरुद्ध बाजू जाताना गुणाकार होते म्हणून बरोबर 16x बरोबर 240 गुणाकारात 100. बरोबर. आता हे 16 गुणाकारात आहे या बाजूला भागाकारात जाते म्हणून x बरोबर 240 गुणिले 100 बरोबर भागाकारात 16. बरोबर. आता बघा 240 आणि 16 नाही एका संख्येने भाग होते म्हणजे 8 8 दुने 16 8 त्रिक 24 आणि 0 किती झाले 30 2 15 15 गुणिले 100 बरोबर x बरोबर 1500. बरोबर. ही संख्या 1500. आता आपण ही एक पद्धत बघितल्यावर दुसरी शॉर्ट पद्धत बघू की एका संख्येत 57% त्या संख्येत 41% यामधील फरक 240 आहे. आता बघा अगोदर काय करतात 57% वजा 41% बरोबर फरक 16 आहे म्हणजे 16% म्हणून 16% बरोबर किती 240 तर 100% बरोबर किती क्रॉस मल्टिप्लिकेशन करा बघा 240 240 गुणिले 100 भागाकारात 16. बरोबर. उत्तर काय 8 2 16 8 त्रिक 24 0 30 15 15 गुणिले 100 1500. ओके. चला पुढचा प्रश्न बघू आपण.